अमुमा एक्साइटेड बघा, चेहऱ्यावरती खुशी बघा तिच्या. ये कर ते कर सगळं कर. मम्मा कुठे? आपल्याला जायचंय ना. हो मला माहितीये तुझा मसाले आणि कोलंबीचा बिझनेस आहे, पण अम्मू आणि मुतशान आलेत ना, त्यांना घेऊन जायचंय ना आम्हाला. जाऊ, पण आपल्याला कोरिअर पण करायचे असतात, आपल्याला ऑर्डर्स पण असतात. आता आपल्याला प्रॉन्स पिकलचा नवीन स्टॉक आलेला आहे, मसाल्याचा नवीन स्टॉक आलेला आहे, हल्दीचा नवीन स्टॉक आलेला आहे. मग कोरिअर तर करतच राहणार, बिझनेस तर चालूच राहणार. तर मंडळी इथे अम्मा आणि मुतशानला बघा, बिचारे कधीपासून रेडी होऊन बसलेले आहेत. आणि त्यांची मुलगी बघा, कोलंबी, लोणचा, हल्दी, मसाला ते सगळं पॅक करण्यामध्ये बिझी आहे. तर मंडळी आजचा आमचा प्लॅन आहे रामेश्वरम कॅफेचा, जे चर्च गेटच्या समोर आहे. आणि आमची आज इच्छा होती की घी डोसा ते सगळे असे टिपिकल साउथ इंडियन डिशेस खाण्याची. तर आज आम्ही तिकडे जाणार आहोत. अम्मू मुतशान रेडी आहेत? यस रेडी है. अभी आज हम लोग को ना पोटी डोसा खाने का है. अम्मूमा काय खाणार? घी रोस्ट. येस, घी रोस्ट. सर्वजण रेडी झालेत आणि मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे अगारोचं कॉस्मिक प्लस सॉनिक इलेक्ट्रिक टूथब्रश, जो हा ट्रॅव्हल फ्रेंडली केस सोबत येतो. ब्रश हेड चेंज करण्यासाठी क्लॉकवाईज याला फिरवा आणि लावण्यासाठी अँटी क्लॉकवाईज फिरवून फिक्स करा. मेन बटन प्रेस करून ऑन ही करू शकता आणि डिफरंट मूड ही सिलेक्ट करू शकता. तर या इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये खूप सारे मोड येतात. व्हाईटनिंग मोड दातांच्या सरफेसला छान क्लीन करून व्हाईटनिंग इफेक्ट देतो. क्लीनिंग मोड रोजच्या दात ब्रश करण्यासाठी. सेन्सिटिव्ह मोड त्यांच्यासाठी आहे ज्यांचे दात आणि गम सेन्सिटिव्ह आहेत. पॉलिश मोड येते आपल्या दातांना चमकवण्यासाठी. आणि लास्ट मोड आहे मसाज मोड, ज्याने तुम्ही टीथ अँड गम्सला मसाज करू शकता. सेकंडली, या ब्रशला तुम्हाला प्रेशर देण्याची गरज नाही आहे, कारण यात आहे सॉनिक टेक्नॉलॉजी, जो जनरेट करते 40,000 स्ट्रोक पर मिनिट, जे खूप चांगल्या रीतीने दात क्लीन करते कम्पेअर्ड टू दी नॉर्मल टूथब्रश. यासोबत तुम्हाला 4 टूथब्रश ही मिळतात विथ कवर आणि एक इलेक्ट्रिक डेंटल ब्रश हेड ही मिळते टू क्लीन बिटवीन द टीथ्स. प्लस या इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये डेंटिस्ट रेकमेंडेड 2 मिनिट टायमर पण आहे आणि प्रत्येक 30 सेकंडला पॉज घेऊन तुम्हाला इंडिकेशन देईल की तुम्ही आता एरिया चेंज करू शकता. यासोबत USB कॉर्ड ही येतो, ज्याने तुम्ही टूथब्रशला चार्ज करू शकता. फक्त 4 तास याला चार्ज करा आणि 25 दिवस तुम्ही याला वापरू शकता. यूज करून याला रनिंग वॉटर खाली स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि ड्राय करून केसमध्ये ठेवू शकता. तर कसा वाटला तुम्हाला माझा इलेक्ट्रिक वॉटरप्रूफ टूथब्रश? आवडला ना? तर नक्की बाय करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थँक्यू. चला तर फायनली गाडीचा प्रवास करून आलोय आपण रामेश्वरम कॅफे. रामेश्वर कॅफे ना उमा? रामेश्वरम. अच्छा, रामेश्वरम. हा, रामेश्वरम बरोबर बोललो मी. तर कुठे येते? हे आहे आपल्या चर्च गेट स्टेशनच्या समोरच आहे, मेट्रो सिनेमाच्या समोर आहे. मेट्रो सिनेमाच्याच बिल्डिंग लाईन मध्ये आहे द ती आहे, रामेश्वरम कॅफे. एक रामेश्वरम कॅफे दुसरा घाटकोपर मध्ये पण आहे. मिस इथे खूप गर्दी असतात. तर आधी तिकडचं सिस्टम काय आहे बघूया, कारण ऐकलेलं आहे की 1-1 तास लाईन असतात. आपल्याला काही आयडिया नाही याच्याबद्दल, बघूया. पण आलोय आपण, पण लाईन एवढी नाही दिसत. पण कॅफे बघा एकदम भारी ना. मद्रास मध्ये याची मेन ब्रांच आहे. बँगलोर मध्ये तू सगळं साऊथ एकच करून जाते, तसं करू नको. बँगलोर मध्ये याच्या ओरिजिनल आहे. आणि तोच ब्रांच इकडे आणलाय ना. पण बघा कसा प्रॉपर, म्हणजे असाच आहे ना. तिथे मंदिर पण आहे ना. तिथे ऍक्च्युली मंदिर बनवलंय पूर्ण, आणि मंदिरच्या आतमध्ये आहे कॅफे. पूजा पण होते त्याची. तिथे पण बनवलंय तसं, पण मंदिर नाहीये. पण तिकडची चव इकडे घेऊन आलेत आणि तीच घेण्यासाठी आपण आलोय बघा. तर कॅफे बघताय तुम्ही कसा खचाखच भरलाय. आज मंगळवार आहे आणि मंगळवारचे किती वाजलेत? 9 वाजलेत ना. 8:30-9 वाजलेत नाही बघा. 9 वाजता 8 वाजता किती जण इडली डोसा खायला आलेत. डोसा म्हणजे आम्ही रात्री पण लंचला डिनरला सगळीकडे खातात. तर इकडे ऑर्डर करायची सिस्टम म्हणजे सेल्फ सर्व्हिस ना. सेल्फ सर्व्हिस आहे. जे काय पाहिजे तुम्हाला इकडनं सिलेक्ट करून मागवू शकता. मॅकडोनल्ड सारखा ना. मम्मा क्या खाओगे? मसाला डोसा. घी पोडी मसाला डोसा खाओगे ना. आपल्या गुजरात मध्ये पण 200 रुपयाला होता ना. इथे पण बघा 200 रुपयाला. घी पोडी मसाला डोसा इज गुड.
घी पोळी मसाला डोसा 200 रुपयाचा. मुतशेन सर्व काय खा. हे सेल्फ सर्व्हिसच आहे का? मॅन्युअली पण ऑर्डर करू शकतो? येस येस येस. मॅन्युअली पण करू शकतो ना? हां, या साईडला मॅन्युअली पण तुम्ही ऑर्डर करू शकता. पण जर तुमच्याकडे UPI असेल सेल्फ सर्व्हिसमध्ये तुम्ही जे काय तुम्हाला पाहिजे ते सिलेक्ट करू शकताय. बघा काय खाणार आहेस? इडली. हे आपण त्या दिवशी युट्यूबमध्ये बघितलं होतं, इडली विथ नीर चटणी. हां, ट्राय करू शकतो. ट्राय करू शकतो. नाहीतर मम्मा एवढी छान इडली बनवते, काय बाहेर जाऊन इडली खायची इच्छाच नाही होत. कॉम्प्लिमेंट हो. अहो मला सगळंच पाहिजे. आमू मामा एक्साइटेड बघा, मग चेहऱ्यावरती खुशी बघा तिच्या. हां, ये कर ते कर सगळं कर रे बोलते. उत्तप्पा मंगाव एक मला ऑनियन उत्तप्पा घे. ऑनियन हां, ऑनियन उत्तप्पा. आणि अनायांच्या मुत्तशनसाठी काय आहे? सेम करू, मसाला डोसा करू. मसाला डोसा कर बोलते. तर मद्रासचा फेमस कॅफे, बँगलोरचा ना? बँगलोरचा फेमस कॅफे आपल्या मुंबईमध्ये आलाय, म्हणूनच आलोय बघा आम्ही. एक घी पोळी इडली करते. हां, आणि तिकडच्या स्पेशल डिश आम्ही घेतोय. येस. हां, सकाळी 7 वाजता उघडतं ना? 7 वाजेपासून 5 वाजेपासून सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 1 1 वाजेपर्यंत. बापरे, आणि, मोदीजी पेक्षा जास्त काम करतो ते. हे बघा. बेवरेजेस यू वॉन्ट? कॉफी, फिल्टर कॉफी. हा, फिल्टर कॉफी घे. बघा सेल्फ सर्व्हिस पण आहे आणि इथे हे पण सर्व्हिस घेत असतात. सिनियर सिटीजनसाठी बसायची पण मसाला टी व्यवस्था वाला. आहे. बाकी उभा राहून पण मसाला तुम्ही टी खाऊ वाला. शकता. बदाम शेक, हॉट बदाम मिल्क. हां, बदाम मिल्क, मसाला टी. हॉर्लिक्स, मसाला टी, सर्व काही ते आहे पण बघा. एक बघितलं होतं सर. वो एक देखा ना सॉफ्ट टी फिल्टर कॉफी, वो कहाँ पर है? हां, सर्व काय अभ्यास करून आली उमा मॅडम. हाँ हाँ, सॉफ्ट टी फिल्टर कॉफी. एक सॉफ्ट टी फिल्टर कॉफी हां, याच्यात काय आईस्क्रीम येणार? कॉफी फ्लेवर आईस्क्रीम. एक करूया ना ते. हा, नाही हो, खुश झाली, उड्या मारली. मग घी पोळी मसाला डोसा, इडली विथ नीर डोसा. दिस इज व्हेरी ट्रेंडिंग इन यूट्यूब. सो बघूया आपण. ऑनियन उत्तप्पा तर तुझं नॉर्मल आहे. बँगलोर मसाला डोसा, घी पोळी, फिल्टर कॉफी आणि फिल्टर कॉफी सॉफ्ट टी. नको, ते सकाळी खाऊ. तर 1200 रुपये बिल झालाय आमचा. मोबाईल नंबर टाकायचा आणि नाव टाकायचं. मग UPIचा कोड येतो, त्याच्यावरती पेमेंट करायचा ना. टॅक्स किती लागला? 2.5. हां, नॉर्मल आहे. 2.5%. 9:45 वाजता आम्ही ऑर्डर प्लेस केली. आता किती वाजता येते ते पण बघूया. ते पण बघूया. सगळ्यांचे काउंटर्स जे आहे ना वेगवेगळं आहे. जसं इडली काउंटर वेगळा आहे, डोसा काउंटर वेगळा आहे, बेवरेजेस काउंटर वेगळा आहे. तिथे सर्वकडे आपल्याला कुपन द्यायला लागेल अँड आपले जे टोकन आहे ते तिथे डिस्प्ले होईल. अच्छा अच्छा. हां, तसं आपल्याला ते कलेक्ट करायचं. ओके. तर आता सर्व काही ऑर्डर केलं आहे. आता सर्व चिठ्ठ्या देऊया आणि मग जेव्हा डिस्प्लेमध्ये आपला नंबर येईल तेव्हा टेस्ट करूया ना. हां. तर अनाया आलेली आहे फिल्टर कॉफी घेऊन. वा वा. आणि मम्मा पण आलेली आहे. काय इडली डोसा घेऊन आलीस? हां, ते नीरचं केलेलं आहे ना आपण, नीर इडली आणि ये- this is पोळी चटणी. हां, म्हणजे फास्ट सर्व्हिस आहे ना. हां, लगेच 5 मिनिटात आपले पदार्थ आले बघा. अनाया तू चुकी केली, कॉफी नंतर द्यायचा ना त्यांना. आणि अमुमासाठी आमच्या डोसा पण आलाय. कोणता डोसा आहे? घी डोसा, घी पोळी. घी पोडी मसाला. हा, आणि डोसा बघा, 2 चटण्या आहेत, एक सांबार आहे आणि केळ्याच्या पानावरती दिलाय बघा. ते जागा मिळणे खूप कठीण आहे, म्हणून त्यांना आम्ही तिकडे बसवलंय आणि ते आम्ही उभे खातोय बघा. काय खाते अनाया? लिटरली म्हणजे इडली विथ बटर अँड पोडी. ही इडली आहे? बापरे, खूप टेस्टी आहे हा. आणि एकदम सॉफ्ट इडली. भारी, मम्मापेक्षा भारी. आणि माझ्यासाठी आलेला आहे इथे उत्तप्पा, ऑनियन उत्तप्पा. कसा आहे ना, एकदम भारी आहे रे. मम्मा पण आलेली आहे आमची. हे ना काय आहे हे? इडली नीर डोसा, नीर इडली समथिंग. थांब, इडली विथ नीर चटणी. इडली विथ नीर चटणी अँड दिस इज आय थिंक मँगलोर काय. पोडी. भारी आहे, पोळी भारी. इडली विथ पोडी चटणी. आणि मी उत्तप्पा खाल्लाय मंडळी. ते आपलेच आहे. हा, उत्तप्पा तर एकदम नेक्स्ट लेवल आहे इकडे, आहे ना. आपल्या इकडे कसं एकदम जाड असतो, एकदम पातळ आणि मस्त बनवलं असलेलं. चटणी तर वेगळंच लेवल आहे. सॉफ्ट, एकदम सॉफ्ट आणि मस्त एकदम. खोबरेल तेलामध्ये बनते का आपल्या ऑइलमध्ये? आता टेस्ट तर मला खोबरे तेलाचा येत नाहीये. मला वाटते सर्वांसाठी सुटेबल होईल
तोच तसं ऑइल असेल. घेतलंय ना. मस्त आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. आणि इथे आणायचे मुतेशन कसं आहे डोसा? सब बहुत अच्छा है, कुछ डिफरेंट टाइप का है, जाड़ा है क्या पर? बड़ा भी है और ये दही डोसा है. बढ़िया. बढ़िया. डोसा मसाला डोसा वगैरे आवडलाय बघा त्यांना. नुकताच डोसा ट्राय करून आलोय. डोसा थोडासा जाड आहे ना, हां, आणि उसल आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम मसालेदार भाजी नाही आहे, उसल आहे उकडलेले बटाट्यांची ना. म्हणजे हे नॉर्मल टेस्टच लागलं, असं काही ऑथेंटिक असं एकदम नाही नाही special नाही, काय चांगलं आहे लागलं. चांगलं आहे. But म्हणजे मला- रवा डोसा खातो ना तशी चव आहे काहीतरी. डोसा पण छान आहे. पण इकडे आले तर हे नीर चटणीवाला नक्कीच ट्राय करा. खूपच सॉफ्ट एकदम आणि पोळी इडली. पोळी इडली आणि उत्तप्पा पण ट्राय करा. डोसा पण ट्राय करा, डोसा पण आवडेल. पण हे 3 गोष्टी नक्की ट्राय करा. पण इकडे या, ॲक्च्युअल टेस्ट घ्यायची असेल तुम्हाला तर हां, चटणीचा नक्की. टेस्ट तर अप्रतिम आहे. खरंच खूप भारी. तुला डोसा आवडला ना? डोसा इडली जे काय खाल्लं ते सर्व आवडलं. हां, उमाला तर एवढं आवडलं की इकडे येऊन त्यांनी मुतशनचा पण डोसा खाल्ला. ट्राय केला. हां, आणि आता बघा काय मागवलं आहे, शिरा आणि शिरा आणि मैसूर पाक. ते तर मैसूर पाक. must हां. try आहे. आल्यावरती इकडे गोड पायनॅपल शिरा आहे ना. पायनॅपल शिरा आहे. शिऱ्यामध्ये पण व्हरायटी आहे, पण पायनॅपल शिरा आणि मैसूर पाक केसरी भात लिहिलाय. पायनॅपल शिरा आहे. मस्त. Awesome. ऑसम. इधर का पूरा आइटम घी का बनेला है, प्योर घी. उसका वजह से इधर का थोड़ा कॉस्ट वाइज थोड़ा ज़्यादा है. रीज़न ये है कि पूरा घी का बनाया है. बहुत अच्छा. सासऱ्यांना एकदम आवडलाय. मध्ये राहून पण त्यांना खूप जास्त आवडलाय बघा. टेस्टी आहे मैसूर पाक. मैसूर पाक. माझं आवडतं आहे मैसूर पाक, कारण मी मैसूरमध्ये जेव्हा गेले तेव्हापासून माझा मैसूर पाक आवडत आहे. मुंबईमध्ये गेली होती तेव्हापासून. खूप टेस्टी आहे, एकदम प्युअर घीमध्ये बनलेलं आहे, खूप टेस्टी आहे. म्हणजे आपल्या इकडे सर्व काही अवेलेबल केलं आहे ना. हां, मला दाखव शिरा मम्मा. मम्माच्या हाताने शिरा पण खाऊया आपण. मस्तच आहे, खरंच छान आहे. मी घीमध्ये बनलेलं आहे. आणि आता मला मैसूर पाक देणार. गोड आहे. ഇത് കഴിക്കുക കഴിക്കുക प्युअर घी प्रॉपर मेल्ट होतं एकदम. तर मंडळी, छानसा डोसा इडली वगैरे खाऊन झाला आहे. आणि जर तुम्हाला बसून इथे डोसा इडली वगैरे खायचं असेल तर तुम्ही फर्स्ट फ्लोअरवरती पण येऊ शकता. ऑलमोस्ट 40 ते 50 मिनटाची वेटिंग आहे. पण इकडे बसून पण जेवणाची म्हणजे नाश्ता करायची व्यवस्था आहे बघा. हे बघा इडली सांबार वगैरे भरताना मस्त बनवलं आहे, एकदम टिपिकल. बॅकग्राऊंडमध्ये लाईट साऊथ इंडियन म्युझिक. आणि इथे बघा इडली डोसा सर्व काय बनताना. आणि ए सीमध्ये नाही बसायचा तर बाहेर पण तुम्ही बसून इडली डोसा खाऊ शकता बघा. छान एकदम सेटअप केला आहे आपल्या मुंबईमध्ये. नक्कीच या तुम्ही. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत असतो. सर्व काही तुम्हाला गरम गरम आणि ऑथेंटिक मिळेल. म्हटलं उमा डायनिंग एरिया. डायनिंग एरिया एकदम भारी आहे. समजलं असतं तर आपण नक्कीच आलो असतो बोलून. केल्याच्या पत्त्यावर प्रॉपर खातात सर्व आणि ना? इकडचे मेन्यू पण वेगळा असतील. भारीच आहे, एकदम भारी. चला तर आलोय. मुतशन कैसा था? इधर का जो डोसा इडली और उपमा जो भी खाएगा उसका क्वांटिटी बहुत ज़्यादा है. हाँ, इसलिए एक डोसा खाएगा ना पेट भर जाता है. पेट भर गया. पेट भर काइंड ऑफ डिनर ही है. जाड़ा था ना डोसा हाँ, एकदम. एक डोसा खाएगा अपन सोचेगा डोसा 2-3 आइटम नहीं, जरूरत नहीं. एक डोसा खाया और पेट भर जाएगा. हाँ. ऐसा सेम इडली भी रहेगा तो इडली भी, उपमा रहे उपमा, मतलब हर एक एकदम चीज़ नाम के लिए ऐसा पतला सा बहुत बना बढ़िया. के नहीं दिया. और हाँ नहीं Properly और बना ये के पूरा घी में बनाया करके बहुत टेस्टी भी है. हाँ, चटनी, मम्मी को कैसा लगा? बढ़िया. अच्छा लगा. हाँ, अनाया. म्हणजे खूप टेस्टी होता, एकदम असं फिलिंग होता. आणि लिटरली जे मी इडली खाल्लं तर एकदम असं बटरी सॉफ्ट होता. मस्त ना. Yes. मम्मा पेक्षा भारी. नाही, तिने विचार केला असेल की 12 इयर्स झालं मी रॉंग इडली खाते. दिस इज द राईट इडली. है ना? मम्मा तुला कसं वाटलं? एकदम भारी. हा. आता हे आहे ना प्रणय, दिस इज बँगलोर स्टाईल. शेट्टी लोकांची थोडा ये, केरळ लोकांचे वेगळं असतात. सगळ्यांचे पण ऑथेंटिक टेस्ट भेटेल आणि व्हरायटीज ऑफ चटणी भेटलं आपल्याला. काहीतरी आगळी वेगळी चटणी. हा, आणि वर गेलो होतो आपण डायनिंग वर एरिया. वरचे एक्सपिरियन्स असा आहे की वर
खालची पेक्षा 30% चार्जेस हाय आहे. हां तर तसं तुम्ही वरती बसायचं असेल AC मध्ये निवांत बसायचं असेल तर तुम्ही वरती बसू शकता. हां जर तुम्ही इकडे येताय रामेश्वरम कॅफेमध्ये तर तुम्हाला डायनिंग करायची आहे तर पहिले नाव द्या आणि मग मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायला जा. आजूबाजूलाच आहे नको जाऊ. मरीन ड्राईव्ह बाजूलाच हा, आहे. ठीक आहे. हां. मग इथेच जा. हां तिकडे फिरायला जा किंवा शॉपिंग करा आणि मग तुमचा 40 मिनिटांनी नंबर येणार हां. तेव्हा या. पण बसायची जागा ते एकदम ऑथेंटिक प्लेस आहे. खाली पण ठीक आहे, तसं काही नाहीये, चांगलं आहे एकदम. चांगलं आहे पण तुम्ही आरामात निवांत बसून खाऊ शकता. हा बनाना लीफ वरती खाऊ आणि शकता. सर्व्हिस एकदम फास्ट आहे. ते एक बोलायचं आहे मला वाटलं लेट होईल पण सर्व्हिस पण फास्ट आहे. अपना आया जल्दी खाने को मिला अपन को यार बिल्कुल टाइम रुकना नहीं पड़ा. अच्छा लगा ना पर सब लोग बोल रहा था कि आपको आधा घंटा 1 घंटा लाइन में खड़ा रहना पड़ा ऐसा. आज मंगलवार है इसलिए वीकेंड में आएंगे तो मिल भी सकता है. उसने बोला ना वो बोलते हैं इतना नहीं पण है, सर्विस छान आहे. नीचे ऊपर दोनों जगह है इसलिए आपको जल्दी जल्दी हम लोग देते करके बोल रहे हैं. हा असं वाटलं मंडळी तुम्हाला आज तर व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आमचा एक्सपिरियन्स तर एकदम ऑसम होता. हा आणि तुम्ही पण या. आणि नक्की विजिट करा रामेश्वरम कॅफेमध्ये. हा चला ते ॲक्वा लाईन आहे तिकडे. ऐसा जाएगा तो हा चर्चगेटचा ॲक्वा लाईन स्टेशन आहे. खाऊन त्याच्या चालून बाजूला. चालून जावा मग तुमचे जिरेल पण चला जिरेल.